नमस्कार. आपलं चालू आहे अनुलोम विलोम. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा नाकाला हात लावून डाव्या बाजूने सुरुवात, श्वास भरायची, उजव्या बाजूने सोडायचं, उजव्या बाजूने भरायचं, डाव्या बाजूने सोडायचं. सुरुवात हवे तर 2 सेकंदाने करा, 3 सेकंदाने करा, जसं जमेल तसं करा. हळूहळू वेळ वाढवत जा. एखादा मंत्र वगैरे लावून ठेवा. बघा, मी गायत्री मंत्राबरोबर मी स्वतः खूपदा करते. गायत्री मंत्राचा खूप आपल्यावर पण परिणाम होतो. एका लयीत ते गायत्री मंत्र चालू असतं. गायत्री मंत्रामधले 4 चरण आहेत ते बरोबर ओम भूर्भुवस्व तस्य वितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. अशा पद्धतीने तुम्ही करत जा. खूप छान पद्धतीने तुमचं अनुलोम विलोम एका लयीत, एका तालात जरासुद्धा त्रास न होता होईल. मनसुद्धा रमवून जाईल. त्यावेळेला तुम्हाला एखाद वेळेस आदेश द्यायला जमणार नाही, पण पहिल्यांदा त्या लयीत तुमचा अनुलोम विलोम जास्तीत जास्त वेळ करण्याचा आधी सराव वाढवा. जसजसा सराव वाढत जाईल मग नंतर तुम्ही तुमचे संकल्प, नवनवीन संकल्प जे तुम्हाला वाटत आहेत की हा मला संकल्प करायला पाहिजे, माझ्यातला आळस जायला पाहिजे, माझ्यातला राग जायला पाहिजे, माझ्यातला द्वेष जायला पाहिजे, माझ्यातला कोणामध्ये काही असू शकते. न्यूनगंड असतो, हे मला जमणारच नाही, हे माझ्यासाठी केलेलंच नाही, हे मला लोकच हसतील, हे जो न्यूनगंड असतो तोही जाण्यासाठी अनुलोम विलोम खूप फायदेशीर आहे. खूप जणांमध्ये इतकं भरभरून ज्ञान आहे, भरभरून अंगामध्ये शक्ती आहे, पण फक्त एका न्यूनगंडाने लोक मला काय बोलतील, की मला हे जमणारच नाही, ह्या अशा खूपशा न्यूनगंडाने लहानपण समजा त्यांचं तसंच गेलं असेल, सतत नावं ठेवूनच गेली असेल, तर त्यामुळे पण असेल की मला सगळी नावंच ठेवतील, मला सगळे हसतीलच, ह्या भीतीने असेल. तर ती जर भीती घालवायची असेल, तो जर न्यूनगंड घालवायचा असेल, अनुलोम विलोम नक्की करा आणि मनात म्हणा की माझ्यामध्ये ज्ञान येत आहे, माझ्यातला न्यूनगंड जात आहे, माझ्यामध्ये शक्ती येत आहे, माझ्यातला न्यूनगंड जात आहे. कारण काहीतरी एक तुम्हाला घालवण्यासाठी एक पवित्र भावना आतमध्ये घ्यायलाच पाहिजे तेव्हा. आणि इतक्या वर्षात ती रुजलेली भावना, इतक्या वर्षात रुजलेला तो मनाचा विकार तुम्हाला घालवायचा आहे, तर तितका त्या एक पेशीला तुमचं कळलं पाहिजे की तुम्हाला न्यूनगंडातून मुक्त व्हायचं आहे, तुम्हाला एखाद्या व्यसनातून मुक्त व्हायचं आहे. तर तुम्हाला प्रत्येक पेशीला तो आदेश गेला पाहिजे. तर अनुलोम विलोम त्या पद्धतीने केला पाहिजे. 5 मिनटं करा. तुमचा एका मिनटाला समजा 10च होत असतील तर 5 मिनटं करा, म्हणजे तुमचे 5 मिनटात 5-20 अशा पद्धतीने तेवढेच अनुभव. पण तेवढ्या वेळेला, प्रत्येक वेळेला श्वास घेताना तुम्हाला जे हवं आहे ते जरूर मागा. जे नको आहे ते ॲटोमॅटिक जाईल. तुमच्या मनात आहे मला न्यूनगंड काढायचा आहे, मला आळस घालवायचा आहे, ते ॲटोमॅटिक जाईल. तुम्हाला जे हवं आहे, उत्साह हवा आहे, तुम्हाला आनंद हवा आहे, धैर्य हवं आहे, बोलायचं, व्यक्त व्हायचं धैर्य हवं आहे, मागा. तुमच्या शरीराकडे मागा. याच्यामध्ये पूर्ण सकारात्मकता भरलेली आहे. ती तुमच्या वातावरणातली सकारात्मकता तुमच्यामध्ये घ्या. ती तुम्ही घ्यायला दरवाजेच तुम्ही उघडले नाहीत तर कुठून येणार? मला आळसच आहे, मी आळशीच आहे, माझ्याने जमतच नाही, मला करताच येणार नाही, ही जर पालुपत तुम्ही लावता, हे पालुपत तुमची प्रत्येक पेशी ऐकते. बाकी कोणी ऐकतंय की नाही मला माहीत नाही, पण तुमच्या शरीरातली प्रत्येक पेशी ऐकते. आणि तुम्ही अजून 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 ती नकारात्मकता, तो विकार, मानसिक विकार तुम्ही अजून अजून दृढ करत जातात. तर तुमच्यावर आहे, तुम्हाला तुमच्यातला तो नकारात्मकता घालवायची आहे तर नाही. तुम्ही माझं ऐकून घेता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.